मंडळी, मानवी जीवनात ज्ञानास परमोच्च स्थान आहे, असे श्री समर्थांचे अगदी स्पष्ट मत आहे. या समासामध्ये ते उघडपणे आढळते. आत्मज्ञानाच्या पावित्र्याबद्दल, श्रेष्ठत्वाबद्दल आणि सामर्थ्याबद्दल मुळी प्रश्नच उरत नाही. परंतु बुद्धीच्या आणि शब्दज्ञानाच्या भूमिकेवर जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाला देखील अखेर ज्ञानच खरे सामर्थ्य प्रदान करते. हे ज्ञान कागदावर लिहिले जाते, असा या समासाचा आरंभ आहे. ज्ञानाचा घट्ट आधार धरून माणूस प्रयत्न करू लागला तर प्रारब्धाची रेषा देखील तो बदलून टाकू शकतो, असा प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणून माणसाने उगीच कोणाचे ऐकू नये, खरे खोटे निवडावे, दृढ निश्चय करावा आणि परमार्थ साधावा. लोकसंग्रह करणाऱ्या माणसाने कोणास नाराज करू नये. प्रसंगी हेकट माणसाचे पण ऐकावे. आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून वागावे. आधी कोणाचेही मन वश करून घ्यावे, मग हळूहळू ते उकलावे. अशा रीतीने वेड्याला शहाणा करून परमार्थ शिकवावा. जीवनामध्ये धक्के चपेटे सोसावे, नीच शब्द गिळावे, प्रसंगी जाणपणाने बोलावे, पण आपल्याकडे जाणतेपणा न घ्यावा. अंगी लीनता असावी. भिक्षेच्या निमित्ताने पुष्कळ गावांचे निरीक्षण करावे. पुष्कळ लोक सूक्ष्म नजरे खालून जर घातले तर कुठेतरी काहीतरी आढळते. लोकांच्या शंका निरसाव्या. जरूर वाटल्यास ग्रंथ लिहावा. चांगला ग्रंथ लिहिण्यात उपकार आहे. अशा वागणुकीने जो पुष्कळांना मान्य होतो तो असामान्य होतो. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध, दशक 15, समास 6वा, चातुर्य विवरण. आता याचे विवेचन ऐकूया. लेखनाने ज्ञान कायमपणे साठवले जाते आणि प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यासाठी ते अति उपयोगी पडते. दिवा पिवळा व त्याचे काजळ काळे. पिवळ्या दिव्यापासून काळे काजळ झाले. काजळापासून शाई तयार होते. शाईचा जगात सगळीकडे प्रसार झाला. ग्रंथ लिहिले गेले म्हणून शाईशिवाय ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही. काजळ ही अगदी साधी वस्तू आहे, पण ती सर्व ज्ञान साठवू शकते. वाईट आणि चांगले गुण तिच्या साह्याने राहतात. शाईमुळे हीन आणि उत्तम गुणांचे वर्णन करता येते. महिसूत म्हणजे बोरू तासला व तासून त्याचे टोक मध्ये चिरले. हे चिरलेले 2 भाग मिळून लिहिणे चालते. पांढरा कागद आणि पांढरा नसलेला बोरू यांची गाठ पडते. दोघांच्या मध्ये काळी शाई येऊन मिळते. ती येऊन मिळाली की जे लेखन होते त्याने इहलोकातील जीवनाची सार्थकता घडते. लेखनाबद्दलचा हा विचार नीट समजून घेतला, लिहिलेल्या ग्रंथाचे ज्ञानासंबंधी महत्त्व ध्यानात आले तर मूर्ख माणूससुद्धा शहाणा बनतो. त्याचप्रमाणे परमार्थाचा अनुभव येण्यास उशीर लागत नाही. ग्रंथातील ज्ञान शब्दांकित असते. शब्द रेखामय असतो. रेखा पुसता येते. यावरून श्री समर्थ सांगतात की ज्ञानाने माणूस आपली प्रारब्ध रेखा कात्रीने बदलू शकतो, असा अनुभव आहे. हा अनुभव प्रत्येकाने जमेस धरावा. सर्वांना जी गोष्ट मान्य होते तिचा प्रसार सामान्यपणे समाजामध्ये होतो, परंतु चतुर माणूस त्याच्याशी सहमत नसतो. प्रारब्धाची रेषा पुसली जात नाही ही गोष्ट सामान्यपणे सर्वजण मानतात, पण तसे नाही. रेखांचा विचार करता असे सांगतात की त्यात 4 प्रकार आहेत: उत्तम रेखा, मध्यम रेखा, कनिष्ठ रेखा आणि चौथी अदृष्टाची गुप्त रेखा. या रेखा पाहून भविष्य सांगणाऱ्यांच्या भविष्याचा काही सारखा अनुभव येत नाही. उगीच मागील 14 पिढ्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगणारे लोक शहाणे की वेडे समजायचे? वेडेच समजावे, कारण ऐकणाऱ्याने आपल्या हातून काय घडू शकते व काय घडू शकत नाही ते पाहावे. कागदावरील रेखा पुसली जाते असा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्याचप्रमाणे हातावरील रेषा पुसली जाते असाही प्रत्यक्ष अनुभव येतो. मग अदृष्टाची गुप्त रेषा देखील पुसता येईल याकडे डोळेझाक करू नये. अशी डोळेझाक करण्याचे काही कारणच नाही. माणसाने स्वतः विचार करावा, सर्वांचे ऐकावे, पण खरे खोटे निवडून निश्चय करावा आणि परमार्थ साधावा. दुसऱ्याचे मन वश करून वेड्याला शहाणे करावे. लोकांमध्ये उगीच वाद वाढवू नये. जो माणूस पुष्कळ लोकांचे ऐकण्याच्या नादी लागतो तो अनुमानात बुडतो. प्रत्यक्ष अनुभवाने मनाचा जो निश्चय होतो तो त्यास होत नाही. खूप लोकांचे खूप ऐकावे, परंतु स्वतःचा अनुभव घेऊन त्याची किंमत ठरवावी. आपण आपल्या बुद्धीने त्याचा खरे खोटेपणा ठरवावा.
कोणाला नाही म्हणू नये, पण अपाय कोणता आणि उपाय कोणता हे समजून असावे. आपण स्वतः प्रचिती पाहावी. उगीच जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. एखादा माणूस हेकट आणि कम अक्कल असला तरी प्रसंगानुसार त्याचे म्हणणे ऐकावे, त्याचप्रमाणे करावे. अशा रीतीने पुष्कळांचे मन सांभाळावे. माणसाने मनात जर पीळ, पेच किंवा वाकडेपणा ठेवला तर तोच पुष्कळ वाढत जातो. अशा माणसाला शहाणा म्हणता येत नाही. लोकांचे अंतःकरण तो निवळू शकत नाही. जो वेड्यांना शहाणा करतो त्याचे जीवन खरोखर प्रशंसा करण्यासारखे असते. लोकांमध्ये उगीचच वाद वाढवणे हा मूर्खपणा आहे. आपण दुसऱ्याशी समरस होऊन त्यास आपला करून घ्यावा. प्रसंग पडल्यास पडते घ्यावे आणि दुसऱ्यास उलथून टाकावे, परंतु विवेकाच्या जोरावर आपले अंतरंग कळू देऊ नये. दुसऱ्याच्या मनासारखे वागून त्याचे मन आधी वश करून घ्यावे, मग त्याची हळूहळू उकल करावी. अंगी लीनता घ्यावी व नीच शब्द सोसावे. सगळीकडे लक्ष ठेवावे. ज्याला जे पाहिजे ते त्याला द्यावे. असा पुरुष सर्वांना मान्य होतो. दुसरा वागेल तसे वागावे, तो बोलेल तसे बोलावे. अशा रीतीने दुसऱ्याच्या मनोगतामध्ये आपण समरस होऊन जावे. जो दुसऱ्याचे हित पाहतो तो त्या हिताविरुद्ध काहीच करीत नाही. दुसऱ्याला शिकवीत त्यांचे अंतरंग सुधारतो. प्रथम दुसऱ्याचे मन वश करून घ्यावे, नंतर हळूहळू त्यातील गुंतागुंत उकलावी. अनेक उपाय करून त्याला परमार्थ साधून द्यावा. हेकट माणसाला दुसरा हेकट माणूस भेटला तर भांडणतंटा होऊन आरडाओरडा होतो. भांडण निर्माण झाल्यावर मग चातुर्याला जागाच उरत नाही. वायफळ बडबड करणे कठीण नाही, प्रत्यक्ष कृती करून दाखवणे कठीण आहे. दुसऱ्यांचे स्थान, शत्रूंचे स्थान हस्तगत करून घेणे फारच कठीण आहे. धक्के चपेटे म्हणजे संकटाचे आघात सहन करावे. कोणी अपशब्द बोलले तर ते गिळावे. असे वागल्याने आपल्याला विरोध करणारी माणसे पश्चात्ताप पाहून आपलीशी बनतात. प्रसंग पाहून तसे बोलावे, पण जाणतेपणा आपल्याकडे घेऊ नये. आपण जिथे जाऊ तेथे अत्यंत लीन होऊन राहावे. आपल्या संचारामध्ये शहरे, वाईटगावे आणि घरेच्या घरे सूक्ष्मपणे निरीक्षावी. भिक्षेच्या निमित्ताने लहान मोठी माणसे पारखून टाकावी. पुष्कळ माणसे पारखली म्हणजे कोणामध्ये तरी मोठा घेण्यासारखा गुण सापडतो. चतुर व शहाण्या माणसांशी स्नेह जडतो. पण माणूस जर उगीच एका ठिकाणी बसून राहिला तर फिरणे किंवा आपापसात चर्चा करणे या गोष्टी राहून जातात. सावधपणा ठेवून सगळीकडील बातमी घेत जावी. जेथे जायचे असेल तेथील परिस्थिती आधीच माहिती करून घ्यावी आणि मग विवेकपूर्ण तेथे जावे. पुष्कळ विषयांचे ज्ञान पाठ असावे. ते सांगितल्याने सगळ्यांच्या मनाचे मोठे समाधान होते. लोकांना ग्रंथ लिहून दिल्यास त्याच्यावर असीम उपकार होतात. ज्याला जे हवे असते त्याला ते द्यावे, म्हणजे मग माणसाला श्रेष्ठपणा येतो. तो सगळ्यांना मान्य होतो. जगामध्ये जो माणूस सर्वांना मान्य होतो त्यास सामान्य माणूस समजू नये. समाजातील पुष्कळ लोक त्याच्याशी अत्यंत एकनिष्ठ असतात. चातुर्यांची लक्षणे ही अशी आहेत. माणसाने चातुर्याने दिग्विजय करावा, मग त्यास कोठेही कमी पडत नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.